इकडे ठाण्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागामध्ये आता पाणी भरल्याचं चित्र आहे। नौपाडा विभागातील वंदना डेपो या ठिकाणी देखील रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी साचल्यानं नागरिकांना पाण्यामधूनच वाट काढावी लागते। या समस्येचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। पाहूया। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार ठाणे रायगड सारख्या परिसरामध्ये आज मुसळधार पाऊस पडणार होता आणि पाहिलं तर ठाण्यामध्ये आज जे आहे ते मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। ठाण्यातील अनेक सखल भागांमध्ये जे आहे ते आता मोठ्या प्रमाणात पाणी देखील भरलं होतं। ठाण्यातील वंदना बस स्थानकामध्ये ही दृश्य आहेत। पाहिलं तर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणी जे आहे ते साचलं आहे आणि याचमुळे अनेक नागरिकांना जे आहे ते या ठिकाणी ये जा करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणींना जे आहे ते सामोरे जावं लागत आहे। पाहिलं तर हा एक मुख्य मार्ग आहे नौपाडा आणि याच ठिकाणी दरवर्षी जे आहे ते पाणी साचत असते, परंतु यंदाही जे आहे ते प्रशासनाने कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली नसल्याने यंदाही जे आहे ते ठाणेकरांना या मार्गावरती पावसाचा सामना जो आहे तो करावा लागणार आहे। या ठिकाणी पाहिलं तर वंदना बस स्थानक आहे आणि याच ठिकाणाहून पुणे असेल नाशिक असेल अशा ठिकाणी विविध बसेस ज्या आहेत त्या सुटत असतात आणि याच ठिकाणी पाणी भरल्याने अनेक बस चालक असतील, बस प्रवासी असतील, त्यांना देखील जे आहे ते अडचणींना सामोरे जावे लागणार आहे। निश्चिततः येणाऱ्या काळामध्ये आणखीनही पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती प्रशासनाने वर्तवली आहे। असाच जर पाऊस पडत राहिला आणि प्रशासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर मोठ्या प्रमाणात अडचणींना जे आहे ते नागरिकांना पुन्हा एकदा सामोरे जावं लागणार आहे। निश्चिततः ह्या सर्व गोष्टींवरती प्रशासन कोणत्या प्रकारची दखल घेईल हेच पाहणं आता महत्त्वाचं देखील असणार आहे। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।